पुलगाव आगार बस स्थानकात 5 नव्या एसटी बस लालपरी दाखल करण्यात आला असून त्यांचा लोकार्पण सोहळा आमदार राजेश बकाने यांच्या उपस्थितीत पार पडला। आगारासाठी एकूण 20 बसेसची मागणी परिवहन विभागाकडे करण्यात आली होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे सध्या 5 बस देण्यात आला असून उर्वरित 10 बसेस 1-2 महिन्यात मिळतील अशी ग्वाही आमदार बकाने यांनी दिली। रस्त्याच्या प्रश्नावर पत्रकारांनी विचारणा केली असता आमदार बकाने यांनी माजी काँग्रेस आमदारांवर टीका करत गेल्या 20 वर्षात पुलगावात कुठलाही PMGSY किंवा अन्य निधी आणला गेला नसल्याचा आरोप केला। त्यामुळेच आज रस्त्यांची दयनीय अवस्था असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। खूप वर्षापासूनची आपली मागणी होती की पुलगाव आगाराला बसेस मिळायला पाहिजे। मागील 15-20 वर्षापासून पुलगाव आगार बसची मागणी करत आहे, पण अजूनपर्यंत नवीन बसेस पुलगाव आगाराला मिळाल्या नव्हत्या। आपण यावेळेस 20 बसेसची मागणी केली, त्यांनी 5 बसेस यावेळेस पाठवल्या आणि पुढच्या बसेसचा पाठपुरावा आपण या ठिकाणी सरनाईक साहेबांना सांगून करणार आहे। सरनाईक साहेबांनी सांगितलं की साधारण 1-2-3 महिन्यामध्ये 10 बसेस या ठिकाणी आम्ही देणार आहोत। 5 बसेसचा पहिला इन्स्टॉलमेंट त्यांनी पाठवला आणि दुसऱ्या 5 बसेससाठी आम्ही पाठपुरावा करतो। यामुळे प्रवाशांच्या कशा सुविधा, विशेष करून विद्यार्थ्यांचे खूप हाल होत होते। शाळेत जायसाठी वेळेवर बस यायची नाही, आली तर जायची नाही, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं विद्यार्थ्यांना, कारण बसेस जुन्या झाल्या होत्या। त्याच्यामुळे नवीन बसेसची गरज होती। ही नवीन बसेसची गरज यावेळेस आम्ही 6 महिन्यात साधारण 15-20 बसेस आगामी काळात शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांना बरेच अडचणींचा सामना करावा लागत आहे, करावा लागतो, म्हणजे प्रवासादरम्यान बसेस कमी होतात किंवा गर्दी असते। या संदर्भात काय सूचना? विशेष करून अधिकाऱ्यांना आपण सूचना दिल्या आहे की विद्यार्थ्यांसाठी त्या बसेसचे टायमिंग आहे ते रेग्युलर ठेवा। प्रत्येक गावामध्ये बस गेली पाहिजे याचा प्रकर्षाने जाणीव ठेवा। हे सगळ्या सूचना आपण एसटीच्या अधिकाऱ्यांना। भाऊ, मला एक सांगा, आता ह्या पुलगावात 5 बसेस आल्या, याच्या जर जोपासना करण्यासाठी जे रस्ते खूप दयनीय रस्ते खराब झालेले आहेत ते केव्हा बनणार आहे? मागील 20 वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसचा आमदार होते। या 20-25 वर्षामध्ये या ठिकाणी विधानसभेतल्या पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे। ते हॅम्प असेल, ते MMGSY असेल, PMGSY असेल, बजेट असेल, कुठलाच निधी या ठिकाणी मागील आमदारांनी आणला नाही। त्यामुळे मला या ठिकाणी आमदार झाल्यानंतर बऱ्याच अडचणींना सामना करावा लागतो आहे। साधारण या 2-3 वर्षामध्ये आपण या विधानसभेचे रस्ते बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो। महाराष्ट्र TV 24 करिता संतोष देशमुख, वर्धा।